नमस्कार. नमस्कार. मी विजयराव सीटीसी लीडर आणि आता मी इथे शिरूरच्या जवळ असणाऱ्या लोणी गावामध्ये आलेलो आहे. लोणी निमगाव भोगी मध्ये आलेलो आहे. लिमगाव भोगी. तर इथे आलेलो आहोत आणि आता आम्ही आहे ना की ह्यांच्या पुंडे सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे. हे शेत आहे मक्याचं शेत. बघा की ही मका पहिली बघा मी तुम्हाला दाखवतो. ही लहान मका आहे परंतु एवढी जबरदस्त एक साईज आलेली आहे. सलग बघा त्या तिथपर्यंत सगळी एकसारखी आहे. सलग ह्या साईडला बघा एकसारखी आहे. आता विशेषतः तुम्हाला सांगतो की कोणत्याही शेतकऱ्यांना जर विचारलं की एका शेतामध्ये सलग मक्याचं जर पीक घ्यायचं असेल तर किती वेळा घेऊ शकतो, साधारण 2 ते 3 वेळाला घेऊ शकतो. पण आता आपण आहे ना की साहेबांना विचारणार आहे की सलग एकाच पिकामध्ये किती वेळाला मका घेतली आणि काय वापरलं. तर आता आपण विचारूया की सर आपलं नाव सांगा. बाबा नेनू पुंडे. बाबा ज्ञानू पुंडे. गाव कोणतं आहे हे? लिमगाव भोगी. बर. आता मला सांगा की हे कितवं पीक आहे, तुम्ही कितवं हे पीक आता 9वं पीक आहे मकाचं. ह्याच कंटिन्यू. शेतामध्ये 9वं पीक घेतलंय? 9वं पीक. हे आम्हाला विश्वासच बसत नाही आहे. 9वं पीक. हा. वा वा वा. आता मला सांगा, सुवर्णा मॅडम आहेत आमच्या बरोबर, एसटीसी लीडर कल्पना कानडे मॅडम आहे, आरटीसी लीडर आशा राऊत मॅडम आहेत, सरांच्या मॅडम आहेत. काय वापरलं तुम्ही ह्याच्यात? सांगत आले. हे शेतात जेव्हा मशागत केली तेव्हा एक ग्रो मॅजिकची पुडी आणि 2 भुसर मातीत मिक्स करून टाकले होते. त्याच्यानंतर मकीची पेरणी केली आणि त्याच्यानंतर हे असं पीक आलेलं आहे. जमीन पण पूर्ण भुसभुशीत झालेली आहे. ओके, म्हणजे तुम्ही इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट प्रत्येक वेळेला तुम्ही हेच हो, वापरता. आता तर दुसरं काय वापरता का तुम्ही? नाही. दुसरं काही वापर. आता ह्या मक्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या पिकासाठी काय काय वापरलं तुम्ही? तुम्ही सांगा सुवर्णा मॅडम, काय काय वापरलं तुम्ही? गव्हाच्या पिकासाठी पण ग्रो मॅजिक भुसर वापरलं, ओलिप पण वापरलं. परत स्वीट कॉर्न केली तेव्हा ओलिप, भुसर, ग्रो मॅजिक हे तिन्ही यूज केलं होतं. जेव्हा मक्यावर आळी पडली होती तेव्हा MI वीर आमोशानंतर 3 दिवसात, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी फवारणी घेतली होती. पण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यानंतर दुसरे कोणत्या रोगाची फवारणीच घ्यायला लागत नाही असा अनुभव आलाय. आता 9 वेळा पीक काढले त्याच्यात. क्या बात आहे, ग्रेट ग्रेट. बघा पुंडे सर, असे अनेक शेतकरी त्रस्त आहेत ह्या शेतीवरती पडणाऱ्या आजाराने आणि ह्या सगळ्याला. तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकाल? मी संदेश देते बा, तुम्ही हे वापरा. लोक थोडं किमतीमुळे थोडे टाळतात. पण मला सांगा की असे किती औषधामध्ये पैसे जात आहेत, उत्पादन कमी येत आहे. आणि आज जर बघायला गेलं तर 9वं पीक एकाच शेतामध्ये येणं हे पॉसिबल आहे का? ह्या अगोदर पॉसिबल होतं का? नाही होऊ शकत. कदापि पॉसिबल नाही. ही अशा प्रकारची ही मॅजिक आहे ना, फक्त आणि फक्त इंडिया ॲग्रो प्रोडक्टची आहे. तर समस्त शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की बघा, ही माती ही आपली आई आहे आणि त्याच्यामुळे आहे ना की याच्यात चांगलं जर पीक काढायचं जर असेल ना तर इंडिया ॲग्रोचे अतिशय चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट, भुसभुशीत माती, काळी फोर माती झालेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की बघा किती आनंदी आहेत शेतकरी, बघा किती आनंदी आहेत. बघा हे रान एकदम टणक होतं, आता भुसभुशीत झाले. एवढी किमया आपल्या प्रोडक्टमध्ये आहे. तर धन्यवाद सर्वांनी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरावेत. थँक्यू व्हेरी मच.